नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपला जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे ना, हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे, याचे ₹2000 कधी जमा होणार आहे, याची सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर यामध्ये काही शेतकरी बांधवांचे जे पैसे आहे ना, हे बंद होणार आहे. त्याचं सुद्धा कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता बघा, नमो शेतकरी योजना 8वा हप्ता ₹2000 या दिवशी जमा होणार. याची यादी सुद्धा आलेली आहे मित्रांनो. याची यादी सुद्धा आपण इथे बघणार आहोत. बघू शकता बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या जमा झालेला आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. बघू शकता बघा, इथे काय सांगितले, जो आपला PM किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे ना, हा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे पडलेला आहे. आता जे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहे, हे आपल्या 8व्या हप्त्याची म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून जो हप्ता दिला जातो, याची आतुरतेने इथे वाट बघत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता कधी जमा होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. आता जवळजवळ 90 लाख शेतकरी बांधव या हप्त्याची इथे आतुरतेने वाट बघत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर का होत आहे? बघू शकता बघा, इथे आता याचं नेमकं कारण काय, याचं उशीर का होतो, याचं कारण काय ते आता इथे आपण बघणार आहोत. अनेक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की 19 नोव्हेंबरला PM किसानचा हप्ता मिळाल्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचाही 8वा हप्ता जमा होईल. मात्र तांत्रिक कामकाज आणि निधीचे नियोजन यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झालेला आहे. बघा, आता यामागे जे पण हप्ते भेटलेले आहे ना, जेव्हापासून ही योजना चालू झाली महाराष्ट्र शासनाची, तेव्हा सुद्धा PM किसान आणि आपला नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते काय होते की सोबत पडायचे. परंतु ह्यावेळेस काय झाले की PM किसान योजनेचा जो हप्ता आहे ना, हा पडलेला आहे, परंतु आपला नमो शेतकरीचा अजून हप्ता पडलेला नाही. यामुळे काय झालेलं आहे की महाराष्ट्रीय शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र यामध्ये काही तांत्रिक कामकाज आणि निधीचे जे नियोजन आहे, यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झालेला आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून प्राप्त शेतकऱ्यांची अंतिम यादी मिळावी लागते, जी 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची असते. ही यादी राज्य सरकारला प्राप्त झाली असून आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी वितरणाचे काम योगाने सुरू आहे. या तांत्रिक पडताळणीमुळेच हप्ता मिळण्यास काही दिवसांची अवधी लागला आहे. बघा, आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारला इथे 90 लाख शेतकऱ्यांची जी यादी असते, ही आता भेटलेली आहे आणि याचं जे आता प्रशासकीय प्रक्रिया असते आणि निधी वितरणाचं जो काम असतं ना, आता या कामाला वेग आलेला आहे आणि लवकरच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे, हे लवकरात लवकर ते पडणार आहे. आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळण्याचा संभाव्य तारीख, आता याची तारीख काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. सध्याच्या ताज्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात किंवा जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. आता नवीन वर्ष लागायला 1 ते 2 दिवस बाकी आहे आणि असं होऊ शकतं की आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला इथे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे ना, तो इथे भेटू शकतो, याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला हा निधी 20 डिसेंबर 2025 पर्यंत जमा होणार असल्याचे संकेत होते, परंतु यंदाच्या अंतिम प्रक्रियेला वेळ लागल्याने हा हप्ता आता जानेवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पडू शकतो. राज्य सरकारकडून लवकरच या संदर्भात अधिकृत शासन निर्णय इथे जाहीर करण्यात येणार आहे. आता बघू शकता बघा, इथे आता पुढच्या आठवड्यामध्ये इथे पैसे जे आहे ना, हे 100% इथे जमा होऊ शकतात. आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही ₹2000 लाभ. आता कोणत्या शेतकरी बांधवांना इथे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो भेटणार नाही, ते सुद्धा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजना 21वा हप्ता यशस्वीरित्या मिळालेला आहे, अशाच पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. बघा, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ भेटलेला असेल, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा इथे लाभ भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाही हप्त्याचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बघा, जर तुम्ही तुमच्या KYC केली असेल किंवा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल, तर तुम्हाला हा योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही फार्मर ID काढले असेल, तरच तुम्हाला या योजनेचा इथे लाभ जो आहे तो भेटणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.